आता हा जो लेफ्ट हँड कॉर्नर आहे इथं आपल्याला ते स्केलचे काय म्हणतो आपण लाईन्स मारून घ्यायच्या आहेत. फर्स्ट आपण 3 लाईन्स मारणार, 1 2 3, म्हणजे अप्रॉक्सिमेट हे 3 लाईन्स ज्या आहेत त्या त्याच्यात येतील. त्याच्यानंतर 6 लाईन्स लेटरसाठी, 1 2 3 4 5 6, आणि त्याच्यानंतर पुन्हा 3 लाईन्स बॉटम लाईनच्या खालच्यासाठी. ओके, तर आता आपण एक फर्स्ट लेटर या स्केलमध्ये लिहूया. आता आपल्याला लेटर्सचं सगळ्यांना ओळख आहे की आपण पहिलं अक्षर लिहितोय अ. तर अचं आपण कसं लिहायचं, हा झाली शिरोरेषाच्या स्केल त्याचं. अ आपण लिहितोय, हे अ झालं. म्हणजे आपल्याला लक्षात आलं असेल की आपलं हे जे स्केल आहे या पट्ट्यात अ बसतं. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट लेटर बघतोय ई, जे आपल्याला ह्या पूर्ण शिरोरेषाच्या वरती त्याच्यातला रफार येईल ई. तर आपण ई कसं लिहायचं, तर आपल्याला फॉर्मेशन ईचं माहिती आहे, त्यामुळे ते मी पुन्हा रिपीट नाही करत. हे आलं ई. ओके, आता तुम्हाला हे ग्रीड प्लेन ग्रीड का दिलं हे लक्षात आलं असेल की तुम्हाला इथं प्रॅक्टिस करता येईल. आणि ह्याच्या पुढचं आपण लेटर बघतोय, जे लेटर ह्याच्या थोडं खाली येईल इथून, ते आहे ह. शिरोरेषा आली, आता ह्याच्यात पण कसं येतंय, आता ह आपण सुट्ट काढताना असं काढलं आपण, पण ह्याला जर आपण उकार द्यायचा आपल्याला खाली, तर उकार मी आता फर्स्ट सेशनला चिजल मार्कर का यूज करतो, कारण की ऑलरेडी आपल्या सगळ्यांना हा इझिली ऑपरेट करता येतो. आणि मी जे आता सांगतो की तुमच्या इझिली लक्षात येईल, म्हणून आपण फर्स्ट सेशनला आता चिजल मार्कर घेतोय, जेणेकरून एकदा तुम्हाला अक्षरांचं पूर्ण ओळख झाली की आपल्याला पुढे लिहिताना त्याचा काही इश्यू नाही येणार. म्हणून तर आता ह्याला जर उकार वगैरे असेल, हुंकार वगैरे शब्द लिहायचे असतील, तर मग कसं होणार, ते आपण हे ऑलरेडी ह्या खालच्या शिरोरेषेच्या सॉरी अधोरेषेच्या पण खाली आलेलो आहोत. तर त्या केसमध्ये कसं होईल की ज्याला आपण ह ड्रॉ करू लाईक दिस, आपलं ह इथंपर्यंत थांबेल आणि इथे उकार येईल. आता तुमच्या लक्षात आलं असेल की ही जी लाईन आहे त्या लाईन्स मध्येच आपण आहोत आता. ओके, ह्याच्या पुढचं आपण लेटर बघतोय आऊ. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की एक्झॅक्ट हे आहे औ. ओके, म्हणजे आता बेसिक आपल्या लक्षात आलं की आपण ह्या पेजचा उपयोग काय करायचा आणि आपल्याला कसं कसं प्रॅक्टिस करायचं आहे. तर आता आपण एक काम करूया. ह्याच्यात आता आपल्याला बऱ्यापैकी हे लक्षात आलं असेल की आपण स्केल कसं कन्सिडर करतोय आणि ह्या ग्रीड पेपरचा उपयोग आपल्याला कसा करता येईल. आपल्याला अप्रॉक्सिमेटली हाईट कन्सिडर करण्यासाठी या ग्रीडचा उपयोग होणार आहे आपल्याला बेसिकली, म्हणून आपण हे ग्रीड देतोय. आता ह्याच्यानंतर आपण एका अक्षराची बाराखडीतले काही अक्षर घेऊया, म्हणजे काही ज्याच्यात उकार असेल, वेलांटी असेल आणि मात्रा असेल. ओके, तर आपण क हे लेटर घेऊ आणि त्याचं आपण सेम आता आपण जसं केलं तसं त्याचं प्रत्येक लेटर जे आहे ते आपण या स्केलमध्ये लिहून बघूया की कसं होते. सेम आपण ह्या कोपऱ्यामध्ये मुद्दामून आपल्याला एक ग्रीड दिलंय की जेणेकरून तुम्हाला 1 2 3, त्याच्यानंतर पुन्हा 1 2 3 4 5 6 आणि पुन्हा 1 2 आणि 3. ओके, म्हणजे अप्रॉक्सिमेट या लाईनमध्ये आपल्या अधोरेषा शिरोरेषा येत आहे. मग आपण क चं बघूया. फर्स्ट इज क. तर क लिहिताना आता फॉर्मेशन मी नाही सांगत की ऑलरेडी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की फॉर्मेशन कसं होतं कचं. क का ओके, आता की म्हणजे वेलांटी कशी येते ते लक्षात येईल.
म्हणजे आता लक्षात येईल की ह्या लाईनच्या खाली हे फॉर्मेशन आहे आपलं, की पुढचं आहे कू, म्हणजे आपल्याला खालचं अधोरेषेचे. आता ह्याच्यात जे एलिमेंट्स आहेत ते पुन्हा एकदा आपल्या लक्षात येतील. वरची आहे शिरोरेषा, खालची अधोरेषा. आता कू बघूया आपण. शिरोरेषा मार्क केली आपण. हे आपलं क आणि पहिला किंवा दुसरा कुठला आहे कू. ओके, क का की कू. आणि आपण मात्राच एक बघूया, कौ किंवा को, दोन्ही कुठलंही चालेल. को आणि आता बऱ्यापैकी आय थिंक मला वाटतं की लक्षात आलं असेल की स्केल बाकीच्या सगळ्या गोष्टी कशा आपल्याला लिहिता येतील. ओके, आता ह्याच्यात आपण नाव कसं, एखादं नाव, आता माझं नाव योगेश आहे तर आपण ते एक लिहून बघूया की म्हणजे कसं लिहिता येतं आपल्याला पुन्हा स्केलमध्ये. आय थिंक म्हणजे लक्षात येते ना, म्हणजे आपण काय ह्या सेशनमध्ये करतो, की आपल्याला फक्त मेन गोष्ट काय या सेशनमध्ये आपल्याला आणि थोडंसं फिनिश व्हायचं प्रत्येक गोष्ट. ओके, मग आपण नेक्स्ट माझं नाव लिहून बघूया. बेसिक स्केल सेम, 1 2 3, पुन्हा 1 2 3 4 5 6, 1 2 3. आता बेसिकली आपल्या लक्षात असेल की ह्या दोनच्या ह्याच्यात आपली टॉपची रेषा येते, त्याच्यानंतर 1 2 3 4 5 इथंपर्यंत आपलं अक्षरांचं मेन हाईट येते, आणि त्याच्यानंतर पुन्हा दोनच्या ह्याच्यात आपलं अक्षर येते. तर आता आपण माझं नाव लिहितोय योगेश, तर कसं लिहिताय, तर योगेश. सेम आपण मृगनयनी लिहून बघूया. तर तसे पुन्हा आपण आता इथं मार्क करतोय, ह्या दोन रेषा झाल्या आपल्या शिरोरेषेच्या वरती. मग 1 2 3 4 5 हे झालं आपलं गाभा, आणि त्याच्यानंतरच्या दोन रेषा झाल्या अधोरेषेच्या. मग मृगन ओके, मृगनयनी. त्याच्यानंतर आपण कंपोजिशन कसं करूया. आपण प्लेन पेपर, त्याच्या बॅक साईडला आपल्याकडे प्लेन पेपर आहेत, आपल्याकडे बॅक साईड आहेत त्याची. तर आपण कंपोजिशन कसं करता येईल एका अक्षराचं, किंवा काय म्हणतो आपण एखादं पेंटिंग सारखं किंवा काही. आता आपण ह्याच्यात लिहून बघूया, ओम नमः शिवाय आपल्याला कसं कंपोजिशन मध्ये लिहिता आहे. आता सेम तुम्हाला बीडचं चेक करून घ्यावं लागेल, आणि आपण लिहितोय ओम
नम शिवाय